महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस आज या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व पत्रकार बंधू भगिनी, आमच्या महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सुषमाताई घोरपडे, तपासे साहेब, महाराष्ट्र प्रदेशचे सहकारचे जनरल सेक्रेटरी, आमचे जिल्हाध्यक्ष कुंभारांना, अनुसूचितचे अध्यक्ष संजयराव तडाखे आणि सर्वच आमचे पदाधिकारी, या नाव सगळ्यांची काढलेले आहेत. सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्व पत्रकार सुद्धा मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांचं मी मनापासून आभार मानतो आणि सर्वांचं सातारा नगरीमध्ये अभिनंदनही करतो. आज अत्यंत महत्वाच्या विषयावरती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीनं आज या ठिकाणी प्रेस कॉन्फरन्स आयोजित करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीनं महात्मा फुलेंची 200वी जयंती ही मोठ्या उत्साहात संपूर्ण राज्यभर साजरी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. खर तर अशा पद्धतीचा ऐतिहासिक निर्णय राज्यातल्या किंवा देशातल्या कोणत्याच पक्षाने असा घेतला नव्हता. अशा पद्धतीचा निर्णय प्रदेश काँग्रेस कमिटीने घेतला आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीनं या ठिकाणी महात्मा फुले जयंती उत्सव समिती ही स्थापन करण्यात आलेली आहे आणि त्याचं राज्याचं अध्यक्षपद हे माझ्याकडे देण्यात आलेलं आहे. पहिला कार्यक्रम 11 एप्रिल 2026 ला हर्षवर्धन सकपाळ, वडेट्टीवार आणि महाराष्ट्रातील आमचे काँग्रेसचे नेते यांच्या उपस्थितीत सुरुवात पुण्याला आम्ही फुलेवाड्यावरून केलेली आहे. आणि अशा पद्धतीचा उपक्रम संपूर्ण वर्षभर हा महात्मा फुलेंची 200वी जयंती एका राजकीय पक्षामार्फत पहिल्यांदाच होते असं मला वाटतंय आणि तो कार्यक्रम आम्ही राज्यभर राबवतोय. खर तर याची सांगता नायगाव किंवा कडगुण या ठिकाणी होणार आहे. या सांगता सभेला देशाचे नेते आणि भावी पंतप्रधान सन्माननीय राहुलजी गांधी, अशोकजी गेहलोत, हर्षवर्धनजी सकपाळ, विजय वडेट्टीवार, नाना पटोले आणि महाराष्ट्रातील सर्वच काँग्रेसचे नेते या सांगता सभेला उपस्थित राहावे अशा पद्धतीचा प्रस्ताव पार्लमेंटरी बोर्डाने पास केलेला आहे. आणि त्या पद्धतीने ही जयंती विविध उपक्रम, महात्मा फुलेंच्या जीवनावरचे काही चरित्र असतील, त्यांच्यावरच्या एकांकिका असतील, त्यांच्यावरची विशेष शोध मोहीम म्हणून निबंध स्पर्धा असतील, वक्तृत्व स्पर्धा असतील आणि महात्मा फुलेंचं एकूणच जीवन चरित्र, सावित्रीबाई फुलेंचा आणि त्यांचा जीवन संघर्ष हा लोकांच्या पर्यंत पोहोचावा यासाठी सातत्यानं वर्षभर प्रत्येक जिल्ह्यात हा कार्यक्रम आम्ही घेतो आहोत आणि त्याची जबाबदारी पक्षानं माझ्यावरती दिलेली आहे. आणि मी त्याची सुरुवात पुण्यामध्ये केली असंच आपल्याला आत्ताच सांगितलं. आणि त्या पद्धतीनं हा संबंध महाराष्ट्रामध्ये जयंती उत्सवचा 200वे जयंती उत्सव ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये साजरी होणार आहे. एकही जिल्हा आम्ही सोडणार नाही. विविध उपक्रम त्याच्यामध्ये असतील आणि सांगता सभा आपल्याकडे नायगाव किंवा खंडाळ्याला होणार आहे. अशा पद्धतीचा उपक्रम आजपर्यंत कोणत्याही महापुरुषाची जयंती वर्षभर कुठला राजकीय पक्ष करतोय अशा पद्धतीचं कधी घडलेलं नव्हतं. ते आम्ही या ठिकाणी ऐतिहासिक निर्णय घेऊन आम्ही घडवण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे आणि त्या पद्धतीनं संबंध वर्षभर हे आमचे कार्यक्रम होणार आहे. हा आमचा आजच्या प्रेसचा सर्वात महत्वाचा आणि अतिशय इम्पॉर्टंट सध्याच्या राजकीय परिस्थितीला शोभेल असा, कारण आजकाल आपण पाहतो की सीबीएसई शाळेमध्ये किंवा इंग्लिश शाळेमध्ये महापुरुषांचे धडेच नसतात किंवा त्या वर्गातल्या पोराला जर विचारलं महात्मा फुले कोण, छत्रपती शिवाजी महाराज कोण, शाहू फुले आंबेडकर कोण, हे सांगू शकत नाही. एवढी परिस्थिती वाईट झालेली आहे आणि म्हणून लोकांच्या मध्ये विचाराचं परिक्रमण व्हावं, लोकांच्या पर्यंत ते विचार पोहोचावेत यासाठी हा जयंतीचा उत्सव संपूर्ण राज्यभर करण्याचा आम्ही ऐतिहासिक निर्णय घेतलेला आहे. निवडणूक झाली त्यावेळेला लोकसभेमध्ये प्रधानमंत्र्यांनी जाहीर केलं की आम्ही ओबीसीची जात न्याय जनगणना करणार आणि त्यावेळेला बिहारमध्ये ओबीसी मोठ्या प्रमाणात होते. त्यावेळी त्यांना लोकांना भूल टप्पा दिल्या आणि लोकांची मतं घेतली. आज जनगणना सुरू झालेली आहे. काय प्रत्यक्षात कॉलम मध्ये बघा, कुठेही ओबीसीचा कॉलम नाही, कुठेही मायनॉरिटीचा कॉलम नाही, कुठेही एससीचा कॉलम नाही, कुठेही एसटीचा कॉलम नाही. अशा पद्धतीची बोगस आणि फसवी जनगणना आज राज्यभर करण्याचा ऐतिहासिक निर्णय या केंद्र सरकारने घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये ताबडतोब दुरुस्ती करा
आणि त्याच्यामध्ये SC ST OBC मायनॉरिटीचे कॉलम टाका, म्हणजे खऱ्या अर्थाने या देशामध्ये मुस्लिम किती आहेत, ओबीसी किती आहेत, मागासवर्गीय किती आहेत, ख्रिश्चन किती आहेत, जैन किती आहेत, ह्याचा एकदा लोकाजोका होईल. आणि म्हणून त्यांनी या पद्धतीची जनगणना करावी अशा पद्धतीची मागणी मी आजच्या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून आपल्या सर्वांच्या समोर करतोय. आणि जी केलेली आहे ही जनगणनेची घोषणा, त्याला फक्त 19,000 कोटीचं बजेट आहे. खरं तर ह्याला साधारण 40 ते 42,000 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. असं असताना फक्त 19,000 कोटीचं बजेट केलेलं आहे. हे सुद्धा अतिशय फसवा आहे आणि लोकांना फसवण्याचं काम या जनगणनेच्या माध्यमातून या ठिकाणी केलं जात आहे, असा माझा आणि प्रदेश काँग्रेस कमिटीचा स्पष्ट आणि स्वच्छ यांच्यावरती आरोप आहे. हा भुवा आज आपण पाहतो, त्याच्याबद्दल आपलं आराध्य दैवत महाराष्ट्राचं छत्रपती शिवाजी महाराज आहे, देशाचं आराध्य दैवत आहे. त्यांच्याबद्दल जी वक्तव्य त्यांनी केलेली आहे ही वक्तव्य अत्यंत घाण, अत्यंत नीच आणि अतिशय खालच्या पद्धतीची वक्तव्य केलेलं आहे. त्याचा प्रदेश काँग्रेसच्या वतीने आम्ही या ठिकाणी निषेध करतो आणि मी मागणी करतो की बागेश्वर महाराजांना आर्थिक सोर्स काय आहे. आम्ही त्याच्यावर गुन्हे दाखल करा असं म्हणणार नाही. गुन्हे दाखल करून काही होणार नाही. पोलीस त्याला बोलवणार नाहीत. कोणाच तरी राजकीय वर्धास्त त्याच्या पाठीशी RSSचा आहे, भाजपचा आहे आणि त्यामुळे ते त्यांना बोलवणार नाही. त्याच्यावर कसली कारवाई होणार नाही. माझं स्पष्ट म्हणणं आहे की बागेश्वर महाराजाची आर्थिक गुन्हेगारी शाखेच्या मार्फत चौकशी करा आणि त्याच्याकडे इतका अमाप पैसा कुठनं येतोय याची चौकशी करून त्याच्यावरती केसेस दाखल करा. हेलिकॉप्टरनं महाराजा फिरतो, अनेक राज्यामध्ये हेलिकॉप्टर जातो, कुठला पैसा येतो, कोण त्याला मदत करतं, आर्थिक सोर्स काय आहे त्याचा, कशा पद्धतीने होतं. म्हणून माझी स्पष्टपणे किंवा काँग्रेसची स्पष्ट मागणी आहे की त्यांनी ताबडतोब या ठिकाणी आर्थिक गुन्हेगारीच्या शाखेच्या मार्फत त्याची चौकशी करून त्याच्यावरती गुन्हे दाखल करावेत. अशा पद्धतीची आजच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून माझी या ठिकाणी मागणी आहे. दुसरं, त्याच्यावर एक स्वतंत्र प्रेस नोट आम्ही पक्षामार्फत घेणार आहे, कारण जवळजवळ 17-18 पानाचं या ठिकाणी सर्क्युलर मला आजच मिळालेलं आहे. या सर्क्युलर मध्ये जे काही मुद्दे आहेत ते अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्वपूर्ण आणि कशा पद्धतीने हे महिला आरक्षण पुढे आणलं आणि कशा पद्धतीने काँग्रेसला बदनाम करायचा प्रयत्न केला त्याच्या बाबतीत सविस्तर माहिती त्या पत्रकामध्ये आहे. त्याच्यासाठी मी स्वतंत्र प्रेस किंवा प्रेस नोट तयार करून मी स्वतंत्रपणे त्या विषयावरती बोलणार आहे. आज या विषयावरती काय मी फारसं बोलणार नाही महिला आरक्षणच्या संदर्भात. आज आपण पाहतो की स्मार्ट मीटर राज्य सरकारनं चालू केलेलं आहे. काय अवस्था आहे व त्या स्मार्ट मीटरची आपण कोणी चौकशी केली का? त्यांनी डिपॉझिट भरून घेतले अगोदरच आणि ते स्मार्ट मीटर आता लावायला सुरुवात केली. 32,000 कोटीचं कॉन्ट्रॅक्ट हे अदानीला दिलेलं आहे आणि अदानीच्या मार्फत ही मीटर स्मार्ट मीटर बसवायला लागलेत. काय योजना आहे ती? तुमच्या घरामध्ये स्मार्ट मीटर बसणार, त्याचं रिडिंग किती येते ते अदानीलाच माहिती असेल, कशा पद्धतीने बिल येते ते त्यांनाच माहिती असेल आणि हे चार्जेबल मीटर आहेत. म्हणजे तुम्हाला जसं मोबाईलला आपण चार्जिंग करतो बॅलन्स, तसा आपण चार्ज करायचं आणि चार्ज करून ते मीटर ते बसणार. तुमचं रात्री 12 वाजता जरी चार्जिंग संपलं तरी आदित्यराव तुमच्या घराचं समजा लाईट 12 वाजता रात्री निघून जाणार, तुम्हाला विचारणार पण नाही. तुमच्या घरी कोण बिल मागा येणार नाही, बिल कुठलं येणार नाही, काय नाही. अशा पद्धतीचा अत्यंत नालायक प्रवृत्तीचा हा उपक्रम राज्य सरकारनं चालू केलेला आहे आणि 32,000 कोटी रुपयाचं कॉन्ट्रॅक्ट एकट्या अदानीला ते स्मार्ट मीटर बसवण्याचं दिलेलं आहे. त्याचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो. आता नवीन एक सोलर योजना, त्याचाही अभ्यास मला वाटतं बऱ्याच लोकांनी केलेला नाही असं माझं स्पष्ट म्हणणं आहे. काय आहे ते योजना? ते काय करणार? तुमच्या घराला कुसुम योजनेच्या मार्फत सोलर बसवणार. ते सोलर किती बसवणार? समजा तुमच्या घराची लाईटची रिक्वायरमेंट 2 किलोवॅट आहे, महिन्याला 2 किलोवॅट, ते तुम्हाला 1 किलोवॅटच देणार, त्याच्या पुढे देणारच नाही. म्हणजे तेथे फसवले लोकांना, अतिशय खालच्या पद्धतीनं फसवणुकीचं काम चालू आहे. कुसुम योजना सुद्धा फसवी आहे, हे स्मार्ट मीटर योजना सुद्धा फसवी आहे आणि अशा पद्धतीचं राजकारण आज या ठिकाणी सगळं केलेलं आहे. आज शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये आपण पाहतो महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीनं फार मोठा हल्लाबोल केला. तुम्ही सांगितलं की कर्जमाफी आम्ही केली, कर्जमाफी सुद्धा ही फसवी आहे. आज सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी झालेली नाही. हे का केलं? ज्या वेळेला या ठिकाणी प्रधानमंत्र्यांनी
ट्रेड डील फायनल केलं, त्याच्यावरती सह्या केल्या रात्री 11 वाजता ट्रम्पच्या सांगण्यावरून. आज ते ट्रेड डील काय आहे याचाही गांभीर्याने विचार केला पाहिजे. आज त्या ट्रेड डीलच्या संदर्भामध्ये मला या ठिकाणी स्पष्टपणे सांगायचं आहे, शेतकऱ्याची अवस्था भिकाऱ्यापेक्षा वाईट होणार, अत्यंत वाईट अवस्था होणार आहे. काय आहे, अमेरिकेची तूर डाळ आपल्या इकडे येणार, नो टॅक्स, विदाउट टॅक्स इथे येणार, आणि त्याच्यावरती टॅक्स कसलाही नसल्यामुळे त्याचा रेट समजा 50 रुपये असेल, 70 रुपये असेल. आपली तूर डाळ ही 80 रुपयाची आता आपण खाली विकू शकत नाही, इतकी परिस्थिती शेतकऱ्यांची आहे. मूग डाळाचे तोच प्रश्न आहे, मक्याचा तोच प्रश्न आहे, सोयाबीनचा तोच प्रश्न आहे, साखरेचा तोच प्रश्न आहे. हे सगळे शेतकरीपासून उत्पादित होणारे, शेतकऱ्यांशी संबंधित होणारे सगळे उत्पादनं हे अमेरिकेचे आपल्या भारतामध्ये येणार आहेत, आणि आपला शेतकरी हा पूर्णपणे रसातळाला जाणार आहे. आणि हे पाप हे नरेंद्र मोदींनी का केलं, तर एप्स्टीन फाईल मध्ये ज्याचा उल्लेख महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये पहिल्यांदा पृथ्वीराज बाबांनी केला, एप्स्टीन फाईल बाहेर काढली आणि त्या ठिकाणी त्यांनी उल्लेख केला की ही एप्स्टीन फाईल मध्ये अशा अशा पद्धतीचे सगळी प्रकरणं आहेत, त्यात कोणतरी आपल्या देशातलं सापडतंय. हे निदर्शनास आल्यामुळं अमेरिकेच्या दबावाखाली येऊन त्याने हे ट्रेड डील फायनल केलं, ज्याचा ओहापोह संपूर्ण देशभर झाला. पण ते कसलंही फायनल झालं ते झालंच. आणि म्हणून एकूणच जर परिस्थिती, अनेक मुद्दे आहेत, प्रायव्हेटलायझेशनचा मुद्दा आहे. आज 29,000 सरकारी शाळा ह्या खाजगी केलेल्या आहेत, इमारती सकट त्यानं विकलेल्या आहे. आज तुमच्या इथे जर मराठी शाळा कुठल्या असेल, जिल्हा परिषदेच्या फार मोठ्या इमारती आहेत, तुम्ही बघा ठिकाणी हे सगळं प्रायव्हेटलायझेशन केलेलं आहे. आणि खऱ्या अर्थाने या देशाची आर्थिक प्रगती ही खुंटण्याचं काम आजच्या या प्रायव्हेटलायझेशनच्या जगामध्ये झालेलं असल्यामुळं आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये शेतकऱ्यांच्या मध्ये प्रचंड नाराजी महाराष्ट्रामध्ये आहे, युवकांच्या मध्ये आहे, सर्वच ठिकाणी ही प्रचंड नाराजी आहे. आणि त्याला काँग्रेसच्या वतीनं आज आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करतो. शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार नाही. एप्स्टीन फाईल मुळे सर्व घोटाळे करून टाकलेले आहेत. आणि ह्या संबंध एकंदरीत जर परिस्थिती आपण या देशाची जर बघितली तर अत्यंत वाईट अशा पद्धतीची परिस्थिती या देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये झालेली आहे. म्हणून काँग्रेस पक्ष नजीकच्या भविष्य काळामध्ये आमचं संघटन सुजान अभियान आता संपत आलेलं आहे. हे झाल्यानंतर महाराष्ट्रामध्ये राज्यभर उग्र आंदोलन या सर्व विषयावरती हाताशी घेऊन आम्ही महाराष्ट्रामध्ये सर्वजण करणार आहोत. ओबीसीचा विषय तर आपल्याला सर्वांना माहिती आहे, अनेक महामंडळ केलेले आहेत, एकाही महामंडळाला अध्यक्ष नाही, एकाही महामंडळाला निधी नाही, एकाही महामंडळाला बसायला ऑफिस नाही, एकाही महामंडळाला स्वतंत्र GR त्या संदर्भातला काढलेला नाही. म्हणजे ओबीसीची सुद्धा शुद्ध फसवणूक या ठिकाणी करण्याचं काम केलेलं आहे. आम्ही लोक सांगतात ओबीसीचे एवढे मंत्री आहेत, अधिकार काय आहेत? साधा PA नेमायचं सुद्धा मंत्र्याला अधिकार देवेंद्र फडणवीस साहेबांनी ठेवलेले नाही. इतकं सेंट्रलायझेशन संपूर्ण राज्यभर आज बीजेपी आणि RSSच्या माध्यमातून केलेलं आहे. त्या सर्वांचा आम्ही या ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या वतीनं निषेध करतो. आणि महात्मा फुलेंची जयंती ही ऐतिहासिक स्वरूपामध्ये या देशामध्ये, या महाराष्ट्रामध्ये साजरी होणार आहे. आणि ते काम त्या ठिकाणी माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यावरती काँग्रेस पक्षानं दिलेला आहे. आणि दुसरा कार्यक्रम आमचा बीडमध्ये आहे, चंद्रपूरमध्ये आहे, पनवेलमध्ये आहे, पिंपरी चिंचवडमध्ये आहे. सर्वच राज्याच्या सर्व ठिकाणी अशा पद्धतीचे कार्यक्रम होऊन सांगता सभा ही आम्ही सातारा जिल्ह्यामध्ये राहुल गांधींना आणण्याचा आमचा विचार आहे. आणि सांगता सभा आम्ही या ठिकाणी करणार आहोत. अशा पद्धतीचे 2, 3, 4 महत्वाचे विषय हे तुमच्या समोर बोलावे म्हणून आजची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आलेली आहे. खरं तर या पत्रकार परिषदेला आपण उपस्थित राहिला त्याबद्दल आपला सर्वांचं मनापासून धन्यवाद देतो. कॉलम बघा, त्यांनी काय सांगितले की ओबीसीची जात न्याय जनगणना करणार, बरोबर. लोकसभेमध्ये प्रधानमंत्र्यांनी, अमित शहानी, राजनाथ सिंह यांनी फार मोठं समर्थन केलं. वस्तुस्थिती आज बघा, कालपासून सुरू झालंय, ओबीसीचा कॉलमच त्याच्यात नाही, SCचा कॉलम नाही, STचा कॉलम नाही, मायनॉरिटीचा. मग तुम्ही कुणाची जनगणना करताय? या देशाची सत्य परिस्थिती येऊ द्या ना बाहेर. आणि महिला आरक्षण काय आहे? हे सगळं राजकारण त्याच्यावरच आहे. हे त्याच्यावर स्वतंत्र मी प्रश्न घेणार आहे किंवा माहिती देणार आहे. स्थानिक नेते काय करू नये, काँग्रेसची जनगणना सुरू झाली, जनगणना सुरू झाली, माहिती घेतल्या माहिती सगळं त्याच्यामध्ये. जनगणना आणि घरगणना हे दोन्ही त्याच्यामध्ये एकत्र आहे. पहिल्यांदा घरात जाणार आणि डिजिटल तुम्ही करा. समजा तुम्ही कुटुंब प्रमुख आहे तर तुम्ही तुमच्या कुटुंबाची सगळी माहिती त्याच्यामध्ये भरा.
सांगितलं होतं काय आम्हाला, ओबीसीची जातीय जनगणना करणार, ती न करता तुम्ही घरगणना करताय आणि पुन्हा पुढच्या टप्प्यात आम्ही हे करणार, हे सगळं बोगस आहे. हे होणार नाही, मी आज सांगतो, कारण त्याला बजेटच नाही तुमच्याकडे. 19,000 कोटीचं बजेट आहे, ज्याला 42,000 कोटी लागतायत, ते 19,000 कोटीमध्ये तुम्ही काम करताय म्हणजे हे फसवा आहे, असा स्पष्ट आरोप आहे आमचा. त्याला उत्तर देऊ देते. मी पुण्याला पण बोललो, मी नागपूरला पण बोललोय, तिथं पण बोललोय. आज मी सांगतोय सगळं फसवा आहे, काही होणार नाही. त्याला त्याने उत्तर द्यावं ना, आमच्या एकाही प्रश्नाला त्याने उत्तर दिलं. जातीच जरी कॉलमच नाही त्याला, अजिबात नाही. तुम्ही बघा, आता कलेक्टर ऑफिस मध्ये चालू असेल तर जाऊन बघा, कॉलमच नाही आहे. शुद्ध फसवणूक आहे. फसवण्याचा मुद्दा गेल्या ज्या दिवशी त्याने अनाउन्समेंट केली त्या दिवसापासून मी स्वतः अनेक वेळा बोललेलो आहे या विषयावर. सातारमध्ये नसेल बोललो, पण राज्यामध्ये अनेक ठिकाणी मी बोललेलो आहे. आमचे हर्षवर्धन सकपाळ बोललेले आहेत, विजय वडेट्टीवार बोललेले आहेत, यशोमती ठाकूर बोललेले आहेत. मी तर छोटा कार्यकर्ता आहे, मी तर अनेक वेळा बोललोय की स्मार्ट मीटरची योजना ही लोकांच्या नरडीला फास लावणारी योजना आहे आणि त्याचं कॉन्ट्रॅक्ट 32,000 कोटीचं कॉन्ट्रॅक्ट आहे, ते अदानीला दिलंय. त्यालाच का दिलंय? त्याचे मीटर आहेत, आता तो मीटर बसवणार आहे. त्या मीटर मध्ये रिडिंग व्यवस्थित येणार का, याची गॅरंटी कोण घेणार? हे सगळं प्रायव्हेटलायझेशन, इट इज गोस टू प्रायव्हेटलायझेशन. हे सगळं आहे, त्याला विरोध केला पाहिजे लोकांनी. काँग्रेस आता स्थानिक लोकांना, आमचे जिल्हाध्यक्षाच्या निवडी वगैरे हे झाल्यानंतर हे सगळे विषय आम्ही घेणार आहोत, त्याला विरोध करणार. आताच पण आम्ही विरोध करतो. तुम्ही सुद्धा तुमच्या मीडियाच्या माध्यमातून आमचं म्हणणं तुम्ही देऊन टाका लोकांच्या. हो, लादणारच आहे, पण आमचा विरोध आहे या गोष्टीला. आमचा विरोध आहे या गोष्टी, हे लादणार आहेत. नाही, सक्षम म्हणजे तुमचं काय म्हणणं आहे, काय करायला पाहिजे? थांबायला पाहिजे. हे बघा, आता ऊर्जा मंत्र्याच्या ऑफिसमध्ये पहिलं पत्र नाना पटोले अध्यक्ष असताना त्यांनी दिलं होतं. आपणच छापलं होतं, म्हणजे तुमच्या पेपर नसेल छापलं किंवा मीडिया नसेल छापलं, पण आम्ही त्याला पहिल्यांदा विरोध केला. हे बाबा तुम्ही करू नका. स्मार्ट मीटरची योजना 29,000 कोटीवर अजितराव हे होतं, ते 32,000 कोटीवर गेलं, ते 42,000 कोटीवर जाणार आहे. हे स्मार्ट मीटर, त्याचा फायदा कुणाला होतोय? सर्वसामान्याला काय फायदा? फायदा कशाच? वाय दे वॉन्ट टू चेंज द मीटर? कशासाठी चेंज करतायत? कारण की आताचे मीटर काय बोगस आहेत का? मग आताची बोगस होती असं तुम्हाला म्हणायचं आहे? म्हणून हे सगळी सिस्टम जी आहे ही सडलेली, किडलेली आणि नाचलेली सिस्टम, ती उलटून टाकायला पाहिजे, आणि ते काँग्रेसच करू शकतो. बरं, विधान परिषदेला तुम्ही राज्याचे नेते आहेत का, तुमचा विचार झाला नाही? हर्षवर्धन माऊली तुमचं का नाव सुचवलं नाही? काय नेमकं काय त्याच्याबद्दल तुम्ही पडला का? नाही, कसं आहे की खासदारकीचं ज्यावेळेला इलेक्शन आलं त्यावेळेला सन्माननीय पवार साहेब देशाचे नेते आहेत आणि ते दिल्लीमध्ये पाहिजेत या मुद्द्यावरती सर्वांनी त्यांना पाठिंबा दिला आणि तिथं एकमत झालं. आता दुसऱ्या वेळेला उद्धव ठाकरेंनी करावं अशा पद्धतीचं आमचं काँग्रेसचं म्हणणं होतं. उद्धव ठाकरे सारखा एक चेहरा महाविकास आघाडीचा तिथं विधान परिषदेमध्ये पाहिजे, पण ते 11th आवरला त्यांनी त्यांचं नाव चेंज केलं आणि अंबादास दानवेंचं नाव पुढे आणलं आजच्या दिवशी, आपल्याला सर्वांना माहिती. आता हे अचानक आणल्यामुळं आमच्यात पण थोडस तडजोडीची चर्चा आली. त्यांचे सगळे लोक आले, हर्षवर्धन साहेबांना भेटले, आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना भेटले. तिथून पुढच्या ज्या काही निवडणूक आहे त्याच्यामध्ये काँग्रेसला मदत करू. आता तुम्ही आम्हाला मदत करा, पवार साहेबांना मदत केली, आता आम्हाला करा, तर पुढच्या वेळेला तुम्हाला करू. या मुद्द्यावरती ती तडजोड होऊन आम्ही त्यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आणि ती बिनविरोध निवडणूक झालेली आहे. त्यामुळे आता काय त्याच्याबद्दल फारसा वादावादी किंवा कटकटी करण्याचा, आता हे सगळे एकत्रच आहे, बीजेपी, शिवसेना, राष्ट्रवादी एकत्र आहेत. पण काय प्रकार घडला जिल्हा परिषद मध्ये, कुठल्या मुद्द्यावर घडला, आपण सर्वांनी बघितला. तसं तरी आमच्यात नाही. स्थानिक पातळीवर यायचं नाही, स्थानिक नाही, जे घडलं ते सांगितलं. राज्य पातळीवरचा विषय बुलढाणामध्ये प्रशांत आंबे घ्यायला होता, तेव्हा तुम्ही तिथं कोणी आला नाही, दुसऱ्या दिवशी तुम्ही आंदोलन करता, याचा हेतू काय? प्रशांत आंबे तिथं गेला, प्रकाशित आंदोलन करा आमदाराच्या, त्या दिवशी तुम्ही नाही, काँग्रेसचं कोण गेलं का? एक लक्षात ठेवा, बुलढाण्यामध्ये आमच्या युवक काँग्रेसने आंदोलन केलं दुसऱ्या दिवशी. आता असं आहे की एखादं कुठलंही आंदोलन करायचं म्हणजे त्याची पूर्वतयारी लागते, बरोबर आहे? पूर्वतयारी करण्याआधी जर तो तिथे गेला असेल
आणि आम्ही दुसऱ्या दिवशी पण केलं ना, मुद्दा उचलला ना. पण जे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन राजकारण करतायत किंवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर राज्याचा कारभार करतायत, त्यांनी या संदर्भात एक तरी शब्द काढलाय का? आम्ही तरी आंदोलन तरी केलं, भले दुसऱ्या दिवशी केलं, पण केलं ना. रस्त्यावर उतरलो आम्ही, दुसऱ्या दिवशी उतरलो. आमचा कुठला तरी एक विंग आमच्या आली ना रस्त्यावर. रोहित पवारांनी सुरुवातीला आंदोलनाचं कोल्हापूरला आले, गाडीवरून गेले, चांगलं आंदोलन केलं. ज्यावेळेला आम्ही तिकडे गेले त्यावेळेला रोहित पवार गेले नाही. काय साध्य करायचं? नाही, हा राष्ट्रवादीचा अंतर्गत विषय आहे, त्या संदर्भात मी काही बोलू शकत नाही. आमच्या काँग्रेसच्या संदर्भात काय असेल तर मी बोलेन. रोहित पवारांनी काय करावं त्यांचा प्रश्न आहे, किंवा त्यांच्या पक्षांनी कुठलं आंदोलन करावं, कसं करावं, हा त्यांचा लुकआउट आहे. आम्ही स्थानिक पातळीवर तुमचे जिल्हाध्यक्ष आता चर्चा तुम्ही बघणार कधी होणार आहे? नाही, आता ते संघटन सुजान अभियानची परिस्थिती आहे ती फार वेगळी आहे. म्हणजे कसं, आता AICC चे ऑब्झर्व्हर आले, आमच्या सगळ्या लोकांसोबत आजमावून मत घेतलं. आता त्यांनी तो रिपोर्ट AICC ला दिला. आता AICC चे जे आमचे चीफ आहेत संघटनेचे, KC वेणुगोपाल, ते त्यांना बोलवून घेणार आणि त्यांना विचारणार. आता समजा इथं राजन नाही का, राजन इथे आले होते, राजनना ते विचारणार समोर बसून, काय काय केलं सातारा जिल्ह्यात जाऊन, कोणाकोणाला भेटला, काय काय, सगळे रिपोर्ट द्या. ते रिपोर्ट वाचणार, त्याच्यावरती त्यांचं मत तयार करणार, स्थानिक पातळीचे म्हणून अध्यक्षांचं मत घेणार आणि त्या जिल्ह्याचा अध्यक्ष हा डिक्लेअर होणार. आणि जो अध्यक्ष होईल हा राहुल गांधींच्या ग्रुपला ऍड असणार. तो राहुल गांधींचा जो ग्रुप आहे जिल्ह्याचा, महाराष्ट्राचा, त्याच्यामध्ये हे 60-70 अध्यक्षांचा ग्रुप होईल आणि त्याला राहुल गांधी ऍडमिन असतील. त्यामुळे प्रत्येक अध्यक्षाचा रिपोर्ट हा डायरेक्ट राहुल गांधीच्या पर्यंत जाणार आहे. एवढं त्याच्यात पारदर्शकता आणण्याचा प्रयत्न काँग्रेसच्या माध्यमातून आम्ही करतोय. जिल्हाध्यक्ष काम केलं नाही कुठल्या? नाही, असं काय नाही, केलं नाही केलं म्हणून असं काय नाही. आता ती प्रक्रिया आहे संघटनेची, ही प्रक्रिया. गुजरातमध्ये आम्ही त्याचा अनुभव घेतला, खूप चांगले रिपोर्ट आले, म्हणून ती नाही होईल. काँग्रेसमध्ये मी मान्य करतो की सुषमाताई जिल्ह्यामध्ये चांगलं ऍक्टिव्हली काम करतायत आणि खूप चांगलं आंदोलन असेल, विचार असतील किंवा संघटनेच्या माध्यमातून, आता नवीनच जिल्हा अध्यक्ष झालेत महिलेचे, त्यामुळे त्यांना त्यांची ऍक्टिव्हिटी दाखवायला पाहिजे. हे चालू आहे त्यांचं काम. त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत प्रदेश काँग्रेसच्या. इथून पुढच्या कालखंडामध्ये सर्वच विंग हे आम्ही ऍक्टिव्ह करणार आहोत. युवक असेल, महिला तर आहेच. युवकचे अध्यक्ष जिल्हाध्यक्ष आले की त्यांच्या गाडीवर बाकी नंतर ते दिसत होत नाही. बदलले का? नाही, राहुल पवार म्हणून आहे तो, त्यांना केलंय, नवीन केलंय. होईल. काँग्रेसची एकमेव लोक आता अपेक्षेनं काँग्रेसकडेच बघतायत. हे सगळे जे मुद्दे आहेत ह्याच्यावर फक्त काँग्रेसकडनंच लोकांना अपेक्षा आहे. बाकीचे सगळे ऑल दे आर मॅनेज टू इच अदर. त्यामुळे आता इंग्रजांना घालवण्याचं काम काँग्रेसनं केलेलं होतं, त्याच पद्धतीनं आता 21व्या शतकामध्ये ह्या बीजेपी राजवटीला घालवण्याचं काम सुद्धा अगदी ठणकावून आम्ही काँग्रेस पक्षच करेल असं आमचं ठाम मत आहे. मी अगोदरच सांगितलंय की नाही, मी प्रेसच्या सुरुवातीलाच मी सांगितलं होतं की जिल्हा पातळीवरची, तालुका पातळीवरची कुठल्याही प्रश्नाला मी आता उत्तर देणार नाही. जरा थोडंसं आमचं संघटन हे होऊ द्या, मग जिल्ह्यातले कुठलेही प्रश्न विचारा, मी त्याच्याबद्दल उत्तर देईन. पण आमचं जे काही घडलंय पाठीमाग, नाही ठीक आहे, तुमचे आरोप मला मान्य आहेत, पण होईल, हळूहळू दुरुस्ती होईल त्याच्यात. तुमचे जे काही आरोप आहेत किंवा तुम्ही आमच्या प्रेमापोटी बोलताय हे पण मला माहिती आहे, पण थोडस जर आम्हाला वेळ द्या. आम्ही लवकरच सगळ्या गोष्टीमध्ये सुधारणा करून काँग्रेस प्रभावीपणाने या जिल्ह्यामध्ये नाश्त्याची व्यवस्था केलेली आहे. हा, भाजप सरकारनं लोकांना लाचारीची सवय लावली आहे आणि जे त्यांचे आंदोलन होतात किंवा त्यांचा पाठिंबा असतो ते सगळे पेड असतात. पक्षाची भूमिका आमची अशी आहे की लोक जागृत झाली पाहिजे. लोकांच्या मध्ये त्या गोष्टी म्हणजे स्मार्ट मीटरची झळ ही लोकांना कळायला पाहिजे. त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहे की फक्त काँग्रेसनच न पुढे येता सर्वसामान्य लोकांनी त्याच्यात सामील झालं पाहिजे, अशी आमची भूमिका आहे. त्यामुळे आम्ही वेगवेगळ्या वर्कशॉप असतील, बचत गटांना जे मार्गदर्शन करायचं स्मार्ट मीटर संदर्भात
ती देखील मोहीम म्हणजे येणाऱ्या काळामध्ये उभा करणार आहे की त्याचा तोटा सर्वसामान्यांना होतोय. लोकांना महागाई एवढ्या मोठ्या प्रमाणात करून ठेवली की लोकांना त्यांच्या हाताचा आणि तोंडाचा मेळ घालता घालता वेळ मिळत नाहीये. त्यामुळे ह्या नवीन गोष्टी काहीतरी न्यूज बघणं, नवीन अपडेट घेणं यात लोकांना वेळ दिलेला नाही ह्या शासनानं. त्यामुळं फक्त महागाईच्या भडक्यामध्ये त्यांना गुंतवून ठेवलंय आणि इकडे यांचा मनमानी कारभाराने देशाची लूट चालू केलेली आहे. त्यामुळे लोकांमध्ये जागरूकता करून नंतर काँग्रेस पक्ष लोकांच्या बरोबर या सगळ्या समीकरणामध्ये उतरेल. आता कसं आहे तुम्हाला सांगतो, एक तुमचा वटवते आणि सत्ताधाऱ्यांची भूमिका सुद्धा तेच वटवते. बघा, ओबीसीच्या संदर्भामध्ये मी आता काय तो चार्ज माझ्याकडे नाहीये, पण तरी सुद्धा मला त्या विषयावरची थोडंसं गांभीर्य तुमच्या लक्षात आणून द्यायचंय. खऱ्या अर्थानं ओबीसीच्या प्रश्नावर आंदोलन कोणी करायला पाहिजे? विरोधकांनी. करतंय कोण? बीजेपीच करते, वेगळ्या माध्यमात. त्यांना पैसा सगळ्या म्हणजे विरोधकांची स्पेस अजिबात शिल्लक राहिली नाही पाहिजे, ती सुद्धा भरून काढायचं काम तेच करतात. महिला आरक्षणाचं पण तेच परिस्थिती आहे. त्याच्यावर तर 20 पानाचं आर्टिकल आज आलंय मला, मी त्याच्यावर स्वतंत्र प्रेस घेणार आहे. हे कशा पद्धतीनं फसवलं जात आहे, आम्हाला आमच्यावर आरोप केला जातोय की महिला आरक्षणाला काँग्रेसचा विरोध आहे. काँग्रेसचा अजिबात विरोध नाही. काँग्रेसच्या काळामध्ये 33% आरक्षण इथं जिल्हा परिषद स्थानिक स्वराज्याला दिलेलं आहे, अजिबात नाही. तर त्याच्यावरती सगळ्या टेक्निकल बाबी सगळ्या आलेल्या आहेत आमच्याकडे. त्याच्यावर प्रेस नोट किंवा एक आर्टिकल लिहून मी लवकरच सर्व पेपरला आणि मीडियामध्ये देणार आहे. एवढे सगळे मुद्दे असताना हा काँग्रेस कधी रस्त्यावर उतरली नाही, थोडस साताऱ्यामध्ये आमचं नाही सर, बाकीच्या ठिकाणी झालं नाही सर, सगळ्या ठिकाणी. तर आमचे प्रांताध्यक्ष सातत्यानं पायी दौरे चालू आहेत, मिटिंगा चालू आहेत, आंदोलन चालू आहेत. आता नाही, स्मार्ट मीटर बद्दल हे आंदोलन व्हायला पाहिजे. आम्ही पहिल्यांदाच त्यावेळेला केलं होतं, पण आता सुद्धा आता आम्ही तो मुद्दा हातात घेतोय. आम्ही कलेक्टरना आणखी एक 4-5 दिवसात, तुम्ही आता 4-5 दिवस दिल्लीला आहे, दिल्लीसनं आलो की आम्ही सगळ्यांना घेऊन कलेक्टर ऑफिसमध्ये निवेदन देणार आहे. स्मार्ट मीटर योजना ताबडतोब थांबवा, कुसुम योजना थांबवा, हे सगळं नियोजन आम्ही तपासे, सुषमा मॅडम वगैरे नियोजन करतील, आम्ही देणार आहोत नियोजन. कुंभारांना आमच्या आहेत, आम्ही सगळेजण देणार. हा केला बर. एफस्टीन फाईलचा मुद्दा सगळ्यात पहिल्यांदा पृथ्वीराज चव्हाणांनी काढला देशात. पहिल्यांदा सांगितलं का, देशात पहिल्यांदा हा मुद्दा कोणालाच माहित नव्हता. एफस्टीन कोण आहे, काय आहे, एफस्टीन ही वस्तू आहे का व्यक्ती आहे, काय कुठल्या बाईचं नाव आहे, कोणालाच माहित नव्हतं. हे कुणी बाहेर काढलं? पृथ्वीराज चव्हाणांनी बाहेर काढलं पहिल्यांदा. बरोबर, या मुद्द्यावर तरी तुम्ही सहमत आहेत का पत्रकार? आणि त्याच्यानंतर पुन्हा हे सगळं सुरुवात झालेलं आहे. आता एफस्टीन मुद्द्यावरती सगळे सापडले, पण त्याच्यावर कारवाई होते का? अमेरिकेमध्ये त्यांनी ते जाहीर केलं, ब्रिटनचा राजकुमार, त्याला ताबडतोब अटक झाली, जेलमध्ये ठेवला. आजही त्याच्यावरती इन्क्वायरी चालू आहे. बाकीचे देश करत नाहीत. भारतात तर होईल का नाही शंका आहे. सगळं एवढं ओपन सापडले, सगळं पत्रव्यवहार सापडलाय, मेल सापडलेत, अनेक उद्योगपतींची नावं त्याच्यामध्ये आलेले आहेत, सगळं आलेलं आहे. जे नाव एफस्टीनचं नाव ज्या बाबांनी बाहेर काढलं तेच बाबा आज मतदारसंघात दिसत नाही, जिल्ह्याच्या लेवलला दिसत नाही. थोडस प्रकृतीचा प्रॉब्लेम आहे. प्रकृतीचा विषय मिटला की बाबा पुन्हा मैदानामध्ये येतील आणि पुन्हा जोरदार काम चालू होईल. 2 वर्ष जरा सरकार कसं काम करते हे तर आम्हाला बघू द्या. ज्यांना निवडून दिलंय जनतेनं त्यांना जरा वेळ देऊ ना, 1-2 वर्ष काय करतायत बघू. नाहीतर पुन्हा आम्ही आहेच मैदानात, आम्ही काही गवसणार नाही, चालूच राहणार आहे. म्हणजे नुसतं कराडमध्ये नाही, साताऱ्यामध्ये काँग्रेस रिकन्स्ट्रक्ट होणार आहे. पुन्हा चांगल्या पद्धतीनं सर्वच विंग आमच्या चेंजेस होतील, सर्व प्रदेशचे पदाधिकारी चेंज होतील, सर्व जे ऍक्टिव्ह आहेत त्यांना कंटिन्यू केलं जाईल, जे ऍक्टिव्ह नाही त्यांना घरी बसण्याचे सल्ले दिले जातील आणि पुन्हा मोठ्या प्रमाणात काँग्रेसचं काम, पक्षाचं काम चालू होईल.